नृत्याची बिजली शिंगारी गवळण, नृत्याची बिजली शिंगारी गवळण, स्वर्गातील उर्वशी अप्सरा रंपा आणि आजच्या कलियुगातील नृत्य सम्राटींना एक पाऊल मागे हो म्हणणारी, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर, ढोलकीच्या तालावर घुंगराच्या बोलावर नृत्याची बिजली शिंगारी गवळण, पाहतच रहा शिंगारी गवळण। सर्वांनी मनावर घेतलं तर काय होणार? हो बरोबर आहे तुझं, आपण बोलतोय या प्रेक्षक वर्गाचं काय? प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्यासोबत, अशा नरनामाना टाईपला आहात ना? थोडीशी लक्षात भरली बघ, असं काय द्यायला तुला लक्षायला? आताच्या माणसाला लक्षायला कोणतं कारण लागत नाही। आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची आणि आता काय वेगळंच बघ। हो ग, परिस्थिती थोडीशी बदलली, लोक चुलीवरचं जेवण खायला पसंत करतात, नाचणीच्या भाकरीसाठी लोक तरसतात। आता चिल्लर कळ ना तू इष्टाचे का की शेतीकडे लागले तर जर आणि तर यामधील परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आलीच असेल। हो ते सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचंय, निसर्गात काय हो, पण याच्या पुढच्या पोटलोनी कशी? मला तर मुलीच माहिती नाही बघ, आता काय करायचं? आता गाच्या खेड्या वाजल्या बोलावं लागणार। मावशी अगे मावशी, मावशी अगे मावशी। कोण ग? अगं मावशी राधा। राधा? हो मावशी। काय झालं तुला सकाळी सकाळी बोंबलायला? अगं मावशी येते ना बाजाराला। बाजाराला जायचंय? हो मावशी। मग आलेच? तयारी करून सजून लजून येते जोडीला बाजारा बोलावले गोड बोला
तशी मी आहे अजून तरणीताट. माझं वय झालंय नाही अजून 60. परत जर का पोलीस तेरडी तर कशात घालेन सगळे दाट. अरे पोलीनो, अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? हॉटेलच्या बाजारात चाललंय बघ. अगं मग जायचं ना. माझी इकडे यायचं ते याचं रुपये बरं ठीक आहे. अगं काय काम, काय जा, काय चाललंय काय? माझ्यासोबत जर बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्या अटी मान्य कराव्या लागतील. आणले वटणीवर. अगं हे पुरीनो, अगं बाजारात जायचं खरं आहे ग. जे नेसलंय ते दिसतंय, मलाही अगदी नाही दिसते ना हो. जे नेसलंय ते दिसतंय, अगं पण घेतलंय काय? ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या माळाची आरोग्य कशी बरं देऊ? हो दादाबाई, जरा करताय का घाई? आज सकाळी एवढी ती माठ भरले पाण्याने. अगं बाई, ते यमुनीच्या तीरात तुला पाणीच मिळणार ना. अजून पुढे बरं सांग. आज सकाळी एवढी ती माठ भरले पाण्याने गडबड केली या वेळेने. मेली वात्रडच आहे म्हणजे तू दही आणलाय. अरे वा 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 वा. तर हो मागं. अरे चिमुंद्रे, मेली मेली. जेव्हापासून माझ्यासोबत बाजारात येते ना दादा, मेलीची नेहमीची कटकट आहे. जरा मागं होत आहे का? तुम्हाला सांगायचंच राहून गेलं. ही माझी हिरा. कोण? हिरा. कोण? हिरा. तिचं पहिलं लग्न झालंय बरं का. तिचं पहिलं लग्न झालंय, पण ही एवढी वात्रड आहे ना, एवढी वात्रड आहे ना, एवढी वात्रड आहे ना, म्हणून मी स्वतः हिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे. कोण पोरगा आहे काय? माझ्यापर्यंत पोहोचत आहेत कारण त्यांना मुलीच भेटत नाहीत. बरोबर आहे तुमचं. मग मुख्य कारण म्हणजे हिच्या अचानक नाही दादा, जसा की आताच्या पोरींच्या अटी आहेत. आता आताच्या पोरींच्या अटी तुम्हाला माहितीच असतील. अट क्रमांक 1 सांगते का? तर खरा डबड आहे का? आता ही अट आहे का दादा? ही अट आहे ना? आता काय काय जण म्हणतील डबड म्हणजे काय? अरे वा वा, झाले का? तेव्हाच माहितीये. तर घरात म्हातारा म्हातारी आहेत का विचारतात पोरी. म्हणजे आताच्या पोरींना झाल्या लग्न नाही झाले. म्हणजे आताच्या पोरींना म्हातारा म्हातारी नकोय, फक्त एकटा मुलगा पाहिजे आम्हालातून पडलेला. असं शक्य आहे का? नाही ना. अट क्रमांक 2, मुलाचं स्वतःचं मुंबईत घर आहे का? अट क्रमांक 3, मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे काय? तर ह्या सगळ्या अशा अटी आहेत. पण माझ्या या हिरेच्या अशा कोणत्याच अटी नाही आहेत. तिला फक्त नवरा साधा आणि सरळ पाहिजे. बघा हिरे, आता झालं सगळं. मी काय म्हणते, आपल्याला बाजारात जायचं की नाही? अगं मग काय घेतलं ते सांगितलं नाही. बरं सांग. कोंबड्याची बाग तेव्हा आली मला जाग. बघा बघा, बघितलं का? बस एवढंच आहे. कोंबड्याची बाग तेव्हा आली मला जाग. गोठ्यात जाऊन पडली काही वासरांची गाग. बघा त्या गोठ्यात तुला गाई वासरच भेटणार ना. बरं सांग. गोठ्यात जाऊन पडली काही वासरांची गाग. म्हणूनच म्हणलंय गोठ्याची माग. वा वा, तू दूध आणलंय तर हो माग. अरे मिठुकले, काय घेतलंयस काय बाजाराला? बरं ठीक आहे. आम्ही नाही जात बरं. काय घेतलंस ते सांगायला नको? सांग. बाई तुझाच नव्हे, आम्हा साऱ्या गवळींचा प्रपंच त्याच्यावरच चालतो. हा सांग ना. हो, एकदम. इकडे गेलं तिला अजिबात आवडत नाही, हे फक्त लक्षात ठेवा. अरे सुंदरा, काय घेतलंयस काय बाजाराला? करता करता काय ते तुझं तुझं मी चालवलाय. करता करता आणि भांडणे तू. आता सगळ्यांनी बसा, तू बसले पण बाई. मी घेतलं तू सुपासारखं ग माझ्या बैलचं रूप.
तसाच प्रकार नव्हे, तो सारा प्रकार बसलाय ना, त्या प्रकाराकडे बघून हा प्रकार जास्तच मुरटतोय. मी काय म्हणते, ह्या प्रकाराला त्या प्रकारासोबत इथेच राहू दे, आपण जाऊया बाजारात ना. बरं, ठीक आहे. अरे चमेली बाई, नाही नाही चमेली नाही वाटत, तू फुगेली आहे. हो फुगेली बाई, चल चमेलीला काय पण म्हणा, चमेली म्हणा, फुगेली म्हणा, ताबेली म्हणा, ही हो देणारच. अगं बाई, काय घेतलंस काय बाजाराला? शिंदी घेतलंय लोणी. लोणी लोण्यासारखी हाय माझी गोणी. इकडे लक्ष दे भाऊ. नवा गंध नवा आनंद, दररोज सुखाला स्पर्श. आणि मावशी तुझ्या येण्यानं रसिक प्रेक्षकांना बघ झालंय हर्ष. म्हणून काय म्हणतोय, सन्माननीय रमेश खवाली यांच्याकडून मावशी नाव घेण्यासाठी 151 रुपयाचं बहारदार पारितोषिक काढलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशी सुंदर असं एक नाव घे भाऊ, रमेश खवाली. चौफेरी वाड्याला 7 खांब, चौफेरी वाड्याला 7 खांब. दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयांची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. नेसली साडी लवकरच आले, वाजले या गाली. कमरेला किल्ल्या उघडलं दार, दारा आता पडलेत त्या. कमरेला किल्ल्या उघडलं दार, दारा शेजारी भिंत, भिंत शेजारी कपाट, कपाटा शेजारी खाट, खाटेवर गादी, गादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटी, आणि वाटीत तू पसार कर रमेश रावांचं रूप. तू पसार कर आम्हा दोघांचा जोडा, तिथे सदा बहारदार. पण रमेश राव तुमच्यासाठी काय मूड आहे, माझ्या हृदयाचं दार, माझ्या हृदयाचं दार. विठ्ठल गवाली हरचेली यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मावशी त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की एक सुंदर असं नाव घे भाऊ, विठ्ठल गवाली. विठ्ठल राव खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त, बरोबर आहे लोकांनो? खरं तर उखाणा असतो 2 ओळींचा फक्त. पण आता संधी चालून आले तर होऊ द्या मनसोक्त. अहो कार्यक्रम ठरता ठरता आम्हा दोघांची मैत्री होती घट्ट. पण माझी एंट्री होता क्षणी विठ्ठलराव प्रेमातच पडले चक्क. नाव घेण्याचे बक्षीस देण्यासाठी घेतले खूप कष्ट. अशी आहे माझी आणि विठ्ठलरावांच्या प्रेमाची गोष्ट. साहिल राजे यांच्याकडून सुद्धा मावशी 101 रुपयाचं बहारदार पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यांचं सुद्धा मावशी सुंदर असं नाव घे भाऊ, साहिल राजे. साहिल राव तर नाव ऐका. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. आकाश वेळ आहे दिसतंय ना? आणि त्यामध्ये तारेही असतात. तर निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे. नाव घेते ही मावशी, आता लक्ष द्या सारे. अहो नाव घ्या, नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदीचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. बरोबर आहे की नाही? नाव घ्या, नाव घ्या. नावात काय असतं? नावात असतं सासूचे सासूपण, सुनेचे सुनपण, नंदीचे नणंदपण, थोरांचे थोरपण, मोठ्यांचे मोठेपण आणि लहानांचे लहानपण. पण साहिल राव तुम्ही कधीही आणि काहीही म्हणा, तुमच्यासाठी काय पण, कधी पण आणि कुठे पण. केदार कालकर, रोहित कालकर आणि रमेश कालकर यांच्याकडून 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. आणि मावशी रुपेश कालकरांचं सुंदर असं नाव घे भाऊ, रुपेश कालकर. जेवढ्या जणांनी पैसे दिले नाही त्यांचं नाव घेण्यासाठी म्हणजे नाव पण 4 रुपये घेतले पाहिजे की नाही? तर रुपेश राव माल खाली गेले नाही ना अजून. तर नाव ऐका. तर शिवरायांचे स्वराज्य, जिजाऊचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य, जिजाऊचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारांचे गोडवे. थोरपडे बंधू थोरते आणि प्रत्येक हमीला मोहिते. तानाजीने हिलवली आपल्या प्राण्यांची बाजी आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पित देहभार. अशा साऱ्या वीरांनी
स्वराज्यासाठी अर्पिले ते आव्हान आणि रुपये साहेब तुमच्यासारखे रसिक जन आहेत आम्हा कलाकारांचे काय नसतात आम्हा कलाकारांचे सुयान राजेश गव्हाणी यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आहे आणि मावशी त्यांचं सुद्धा असं एक सुंदर असं नाव घे भाऊ. सुयांशराव काय मावशीला एकटं ठेवायचं काय आहे काय असू दे. नाव ऐका तर अजगरात मजगर मजगरात तळगर तळगरात देवगर देवगरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत गरे अजगरात मजगर मजगरात तळगर तळगरात देवगर देवगरात टेबल टेबलावर ताट ताटात वाटी आणि वाटीत गरे. नाव काय बोलला? सुयांश. सुयांशराव दिसतात बरे पण नांदवतील ते वाच. आता काय झालं अगं माझं काय मिळायचं कशात काय अन फाटक्यात पाय एवढा हट्ट. बरं ऐका हा अगे पोरीनो बाजाराला जायचे आहे वाला वालाची वाट बाजाराला जायचे आहे वाला वालाची वाट माझ्याकडे आहे का आता करूया ना सुंदर थाट. हे पोरीनो मी जरा समोरचा पाहते घाट तुम्ही सावकाश या हा या हा सावकाश. साज करुनी चालली नारस गली शृंगारी ढोई गजरा साधा भर
यशोदेचा मी लाडला गोकुळाचा मुरली वाला गोड देवकी उदरीचा कुंजवनात गोकुळाचा मुरली वाला पृथ्वीवर मोठमोठे रत्ने वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ व्हायला लागला. तेव्हा पृथ्वी माता गायचोप घेऊन विष्णूला शरण आली आणि ती म्हणाली, विष्णू, कंस पृथ्वीवर धुमाकूळ वाहत आहे, त्यावर काहीतरी मार्ग काढावा. तेव्हा श्री विष्णू म्हणाले, तुम्ही काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी 8 अवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी 8 अवतार श्रीकृष्ण भगवान आहे. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. पण हो, त्या कंसाची खोड कशी मोडायची? आले लक्षात. मथुरेला जाणारे तळीतून बंद केले पाहिजे, मग तो आपल्यावर चाल करू. ही कामगिरी आपण न करता आपल्या मित्राला संपवली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, आलो रे देव
येतो मी. अरे पेंड्या, देवबाप्पाने सांगितलेली कामगिरी ऐकलीस का? सांगितलेली कामगिरी मी केली. हा मग पण काय करणार आपण? 16 सहस्र एकशे 8 गौरींचा मेळा आहे. आपण फक्त दोघे जण. अरे पण देवबाप्पांच्या आधी आहे. आपल्या म्हणजे ती कामगिरी करावी लागेल आपल्याला. म्हणजे काय? पण काय मी काय म्हणतो माहिती आहे? हा? मित्र पण आहे काय? अरे घाबरतोस कशाला? आपला तो मित्र आहे कोंबड्या. एवढा वाढला तर आपल्याला मदत होईल. हा, आणि तो कामगिरी पण मस्त पार पडेल बघ. कामगिरी मस्त पार पडेल ना. पण तो असेल तरी काय तू? आपण घे. तू बाबा आवाज देऊन आंब्याचं शिजन आहे आता. बघूया. अरे कोंबड्या रे कोंबड्या. कोंबड्याचा आवाज काय? जबरदस्त आहे. जरा मोठ्यानं बोला. अरे कोंबड्या रे कोंबड्या. अरे बाबा वरच्या लागाच्या तुमच्या वनात वरच्या लागाच्या ठाकरवाडीला आलोय. अरे काय म्हणतोय काय? अरे आलो रे आलो रे. बोलती बोलती बोलते. अरे बाबा बोल कुठं जातो ना हे बोलते. ऐकतो कुठं हा? अरे आपली तांबूळ कुठं आहे? येऊ दे. अरे तांबूळ घेऊन आलो सुधाल्या. गाई सोडीला राणी वाडी सुदामा सोडीला राणी वाडी. गाई सोडीला राणी वाडी सुदामा सोडीला राणी Yeah.
अरे बाबा तो गवल गेल्याशिवाय गाय पण शांत होणार नाही. अरे बाबा माझ्या लालाची गाय आहे ती लालाची. अरे ह्या पोराच्या लालाची 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 सतत मी बोलतो ना. अरे बाबा माझा बोल बघ माझा कथा आहे काय म्हणतोय काय. अरे होय बाबा ठाकरवाडीला गेलो. अरे नाही ठाकरवाडीतली गाय आहे ठाकरवाडीतली. हा अरे बाबा इतकी जवळची गाय काय आहे ती. अरे बाबा तुला काय सांगू इत्तरकुंजी कोणती कुठं गाय आपण आणलेली. अरे तेच तर सांगतो ना इत्तरकुंजी तेच सांगतो इत्तरकुंजी माझा पोर बघ आधी कथा आहे. त्याची एक मोठी गंमत आहे तुला काय सांगू. हा मेला माझा कोल जरी असला ना तरी मेल्याचं कर्म चांगलं नाही. मेल्या खोट्या कर्माचा एक नंबर आणि मेल्यावर संस्कार चांगलं नाही. अरे बाबा सध्या परिस्थिती तशी झाली आहे. अरे बाबा ही एवढी पोरं आहेत ना त्यांच्यावर संस्कार काय व्यवस्थित राहिलेले नाहीत. ही तरुण पिढीना सगळी बाद झालेली आहे. त्याची आई वडिलांची सेवा करायच्या ऐवजी मुलं रात्रभर 1-2 वाजेपर्यंत सारखी बोटा पिटीत असतात. काय त्याच्यात घेतात परमेश्वराला माहिती. अरे बाबा ते जाऊ दे. हा मेला जन्माला आगला वेगळा आलाय. अरे बाबा रात्री अमावस्याच्या रात्री जन्माला आला 12:30 वाजता. 12:30 जन्माला आला आणि मेला जन्माला आला तो आला मेला मिशी सकट झाला. मेला एवढा टाइम कुठं मरत होता कुठं एवढा काय. खालच्या लहानात तरी मी म्हटलं वरच्या लहानात एवढा टाइम याची वाट बघतोय. बोलत एवढा टाइम काय करीत होता. खालच्या लहानात बोलत एवढा टाइम काय करीत होता तू. दिसला आता मेलेला वाघ आणि मेल्या काय केलंच नाही. मेल्या वाघाला पण खाल्ला नसता. मग काय केलं तुला. घाबरला म्हणजे भेला दिसला आणि मग काय केलं. पोर भेल्यावर माझा चालला आणि पोरा वाघ कुठं होता तेव्हा. बरोबर आहे. वाघाला माहिती आहे हा मेला वरती चढला हा खाली चढणार. बरोबर. आणि मग मेल्या पुढं काय केलं. कोण आहे मेल्या कोणची वर लग्न केली. गेलेला जागा नव्हता ती वाघावरच लग्न केलं आणि मग काय झालं पुढे. कोण आहे का कोण आहे काय मेला हा तुझा बापूस तरी लगीच्या धारावर मेला सांगणार नाही तर काय शेडा आहे काय. शेड्यानं वाघ वरती चढत मेलाच नाही तर एकदा जन्म घेणार नाही तो. मग काय झालं पुढे. मग काय झालं. काय होणार वाघ खाली पडला आणि मग काय केलं तू. मी
ए मानती सकाळपासून आपण धाला खाल्लेल्या नाहीत मी कुठं काढू तू काल आता मला दोन गोट्यात गायला येवतील बाण झाला विला येवतील कान उद्याला ह्याला गायला गायवेल बसव कालतो मेला झाला कधी कधी काढतो आणि थकाली उठल्याबरोबर माझी मामीनी मेवणी काय म्हणते माहितीये काय मामी म्हणते काय माहितीये काय आता आदराव तो गुलाबवाला बरोबर बरोबर गुलाब करताना दोघी जणी काय म्हणतात माहितीये काय जावयानु ना मामी म्हणते मला पिटिया खावचा वाटलाय अरे मामी म्हणते पिटिया खावचा वाटलाय आणि माझी मेवणी काय म्हणी माहिती आहे काय मला ना मध खावची वाटली अरे बाबा ह्याला म्हणत दोघींना सकाळच झालं काय आता कालवा कुठनं शोधून काढून राहणार एवढं अचानक सांगितल्यावर बरोबर मग काय केलं कतीवरती 50 थाट मुलं खोलली ह्या मेल्याला बरोबर घेतला हा मेला रानात वळवाल सगळ्या रानात पिले आणि बाबा फुलं गेल्यावर एवढा मोठा मोठा भेला होता काय म्हणतो बरं मोठा भेला होता आणि त्या भेल्यावर ना एवढं मोठं कालबं बसली बाबा दिसलं तुला कालबं मला नाही दिसलं त्या मेल्याला दिसला हा म्हणतो बाबा आलं कसला घर मला म्हटलं मेल्या घर नव्हता कालबं आहे आता मी पण लगेच खूप झालो म्हटलं मामीला आता पिटिया खायला भेटणार आणि मध भेटणार बाबा मी खूप झाल्याबरोबर ह्या पोराला सांगितलं या भेल्या खाली बसून ना आणि मी धावत पलत घरात आलो मामीला म्हटलं तुला आता पिटिया खायला भेटणार मेवणीला म्हटलं तुला आता मध खायला भेटणार अरे पण ती आणायची कशात मग त्या दोघींना सांगितलं मामी तू एक बालदी घे मेवणीला सांगितलं तू एक बालदी घे पिटियाला एक बालदी माथ्याला एक बालदी 2 बालद्या दोघींनी घेतली आणि बाबा दोघींना घेतल्या आणि धावत पलत भेल्याजवळ आलो भेल्याजवळ आल्यानंतर मेला हा आधी खाली बसली आहे काय बघता हा मेला बसून ना काहीतरी वाईट विचार केली म्हटलं मेल्याच्या मनात काय आहे तो म्हणून ते आतून दे त्या मेल्याला म्हणता मी वरती गेल्यावर पण मी काल बघा वाद आला तेव्हा चालला आता चालायला कबूल नाही मेल्याच्या मनात काहीतरी म्हणतो बाबा तूच चल पाया झोपून घेऊन कटा त्या भेल्यावर चललो अरे मी चललो मग काय करणार मेला चल नाही ना आणि बाबा चलतोय वरती भेल्यावर चललो आणि त्या कालव्याजवळ गेलो कालव्याजवळ गेल्याबरोबर ह्याच्या मेल्याच्या तोंडाला आग लागली त्या मेल्यानं काय केला माहित आहे का खालची एक दगड घेतला आणि मेल्यानं त्या कालव्यावर मारला बाबा कालव्यावर मारल्याबरोबर बरं सगळी मागचा ती होती ती बाबा सगळी माझ्या अंगाला नारळ दसली उडी कशाला मागता टाकू सगळी मागता एवढी सगळी बिलागली ना माझा वरती हुरिया मुत्ताला मी इकडनं खात होतोय तिकडनं इकडनं मागता कापडा तिकडनं मागता अरे हायला
हैराण झालो मी वरती भेल्यावर. अरे बाबा खाजून ना दुधाल्या त्या भेल्यावर तुम्ही हगीरा बिगीरा झालो का नाही? अरे बाबा पहिला मी हगीरा झालो. हगीरा झाल्याबरोबर खाली मामी होती. मामीला वाटलं पिटिया वाटलं खाली अरे बाबा त्याच्या पाठोपाठ मी मुतेरा पण झालो. अरे मुतेरा झाल्याबरोबर माझी मेवणी होती. तिला वाटतं मध वाटतं खाली पडू लागली. मेवणी पण आपली 2 हातांचा. अरे बाबा ती गंमत झाली. परत ते सगळं जाऊ दे. तू मला इथं कथ्याला लोलवलं पहिल्यांदा. आम्ही लोळवलेलं नाही, तुला आम्ही बोलवलेलं. अरे तेच सांगतोय कथ्याला लोलवलंय. एवढ्यासाठी बोलवलेलं आपल्या येथे आपले सुकृष्ण देव आले होते. देव बाप्पा आले होते. अरे पण कथ्यासाठी आले होते. त्यांनी आपल्याला कामगिरी सांगितली आहे. कामगिरी सांगितली नाही. कटली सांगितली. 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा. अरे बापरे. अरे मेला नव जमाव भरपा मेला खाना वाटा मेला 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा. अरे बापरे. तो मधुरेवाचा तर आपल्या कुठला धैर्य पाहिजे. देव बाप्पाचं म्हणणं बरोबर आहे. अरे पण त्या लवलनी आहेत कुठे? समोरचा घाट चढून आहे ना, आत्ताच वरती आले. होय आपण लपून बसूया तो पर्यंत. अरे लवलनी येत आहेत घाटात. आपण लपून बसूया. हॅलो अगं हे मावशी अंकित कुंभार यांचं नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकित कुंभार नाव आहे का? तर नाही म्हणतात मध्ये चालेल काय आली नाही म्हणतात मध्ये चालेल प्लीज. वेगळ्याच गावी आमचा कार्यक्रम झाला फिक्स. अहो आली गाडी भरली गाडी लवकर चाले वेगळ्याच या गावी. तसे आम्ही सारे कलाकार होती बलगा मंडळी तसे
आम्ही सारे कलाकार हौशी आणि आज नाव देते अशा हौशीच्या दिवशी. तर अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. बरोबर आहे ना दादा? अशा वेळी कोणी कोणाला देतं का धोका? अशा हौशीच्या दिवशी कोणीच कोणाला देत नाही धोका. आणि अंकित राव, मी तुमची मांजर आणि तुम्ही माझे बोका, तुम्ही माझे बोका. डोंगराने पण ही मावती लय कॅप्टन आहे. तू त्यांच्या खोक्यात जा. त्याच्या खोक्यात जाऊ. भूक लागली म्हणतो. त्यांच्याकडे दही दूध तूप पोळी सर्व काही आहे. काय म्हणतोय काय? लगेच घेऊन येतो. मानती तुला भूक लागली ना, लगेच मी घेऊन येतो. कृष्ण देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्ण देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट कृष्ण देवांचा हुकूम आम्हाला म्हणून तुझी वाट
मिशांनी घ्या या रिक्षामध्ये. मावशी चॅप्टर आहे ते आहे तुझा हा कोण पण नाही चॅप्टर. पण मी काय म्हणतो तू येतेस का? पाठीमागे गेल्यावर करतो. आज तुम्ही जाऊन घ्या. काय म्हणतोय काय तू येतेस का? आम्ही देवकोणा पाठवून देतो. हे कशाला? कसली? कामातलं गेलं नाही तर काय अरे मेल्या मी आता दुसरी बायको कथ्याला खोलू माझी लाकला गेली फुलं कोण आहे टाकून तुझा लेवा ही अवधता छागाची घेऊन पहिल्या लवलनी बदल्यात की नाही बघून घेतो. एकदम बरोबर माझं इथं काय आहे गावचे मला सांग या सगळ्या लोकांनी बसल्या तुला बसायला काय झालं तुला बसता येत नाही रूपे
राधे राधे